हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या निमित्ताने आपल्याला पॉइंटर अरिथमॅटिक हा कन्सेप्ट बघायचा आहे. तर आपण आतापर्यंत आपले 2 लेक्चर झाले, त्यामध्ये आपण हे सर्व 5.1 कव्हर केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण 5.2 पॉइंटर अरिथमॅटिक म्हणजे काय मित्रांनो? काही नाही, अरिथमॅटिक म्हणजे आपले ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जे काही हे सायन्स राहते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्याला अरिथमॅटिकल सायन्स म्हणतात मित्रांनो. तर मित्रांनो, मग पॉइंटर अरिथमॅटिक काय राहतंय ते बघूया. चला, पॉइंटर अरिथमॅटिक डील्स विथ परफॉर्मिंग अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन पॉइंटर व्हेरिएबल इन सी प्रोग्रामिंग. पहा मित्रांनो, काय म्हणत आहे, अरिथमॅटिक पॉइंटर अरिथमॅटिक डील्स विथ परफॉर्मिंग अरिथमॅटिक ऑपरेशन्स म्हणजे काय? पॉइंटरचा वापर करून आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स करू शकतो. कुणावर? ऑन व्हेरिएबल, ऑन पॉइंटर व्हेरिएबल. कशामध्ये? सी लँग्वेज मध्ये. सी लँग्वेज मध्ये आपण पॉइंटर व्हेरिएबल वरती अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करू शकतो असं सांगितलेलं आहे या लाईनीमध्ये. तर मित्रांनो, काय तुम्हाला समजलंच असेल की आपण पॉइंटर, आता हे पहा, इथं पहा प्रोग्राम मध्ये, हे पहा, आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन केलं आहे. कशाचा वापर करून केला आहे? पॉइंटरचा वापर करून ना, पॉइंटरचा वापर करून. तर मित्रांनो, पॉइंटरचा वापर करून आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन केलं आहे ना. थोडी ना डायरेक्ट व्हॅल्यू व्हेरिएबलचा वापर केला. ए चा आणि बी चा कुठं वापर केला? ए आणि बी चे आधी ऍड्रेस कशावर घेतले? पॉइंटर P1 आणि पॉइंटर P2. त्यांना तिन्ही दोघांची व्हॅल्यूज कशात झाल्या? ह्याच्यात स्टार P1 मध्ये कशाची व्हॅल्यू आली? ए ची, आणि स्टार P2 मध्ये बी ची. तर मित्रांनो, इथं समजलं. मग ही स्टार P1 स्टार P2 ऍडिशन होईल, स्टार P1 स्टार P2 सबट्रॅक्शन होईल, स्टार P1 स्टार P2 मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशनचा साईन बी सेमच आहे मित्रांनो. आणि स्टार P1 स्टार P2 डिव्हिजन होईल. तर मित्रांनो, हा प्रोग्राम मी घेणार आहे, तर आपल्या ऑनलाईन कंपाईलरवरती घेणार आहे. आधी थोडीशी थिअरी बघूया. अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणकोणते आहेत ते बघूया. प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. कॅन बी डन युझिंग पॉइंटर. हे सर्व आपण पॉइंटरचा वापर करून करू शकतो. हे सर्व ऑपरेशन पॉइंटरचा वापर करून परफॉर्म करू शकतो असं सांगितलेलं आहे. सिम्बॉल पॉइंट स्टार इंडिकेट्स द व्हॅल्यू विच इज स्टोअर इन ऍड्रेस. पहा, स्टार काय इंडिकेट करतो? व्हॅल्यू ना. आता अच्छा, P1 मध्ये कोणाचा मेमरी ऍड्रेस आहे? ए चा, ए व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस आहे. मग ए व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस आहे. मग स्टार P1 लावल्यावर काय होईल? आपल्याला आन्सर काय भेटतं? 10 आन्सर भेटतं का नाही? 10. आपण जर स्टार P1 प्रिंट केलं, नुसतं स्टार P1 इथं प्रिंट केलं, तर आपल्याला 10 आन्सर भेटतं मित्रांनो. तर मित्रांनो, 10 कसं काय भेटतं? कारण की इथं स्टार लिहिला ना. विदाऊट स्टार लिहिलं असतं, समजा नुसतं P1 लिहिलं असतं, बिना स्टारचं लिहिलं असतं, तर मग काय झालं असतं? तर मित्रांनो, मग नुसतं त्याचा मेमरी ऍड्रेस डिस्प्ले झाला असता. खराचा एचा मेमरी ऍड्रेस डिस्प्ले झाला असता. पण इथं स्टार लिहिलंय ना, म्हणून ए ची व्हॅल्यू, ही 10 व्हॅल्यू आउटपुटला डिस्प्ले होऊन जाईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे स्टार काय रिप्रेझेंट करतो? एखाद्या मेमरी ऍड्रेसची व्हॅल्यू, एखाद्या मेमरी ऍड्रेसची व्हॅल्यू. सपोज ए व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू काय? 10 व्हॅल्यू दिली, आणि त्याचा मेमरी ऍड्रेस 2020 आहे. मेमरी ऍड्रेस 2020 आहे. मग जेव्हा आपण आणि पी नावाचं पॉइंटर बनवला, जेव्हा आपण नुसता पी डिस्प्ले करतो, तेव्हा मला आउटपुटला हे येईल. आणि जेव्हा मी स्टार पी डिस्प्ले केला, तेव्हा मला आउटपुटला हे 10 येईल मित्रांनो. समजलं तुम्हाला स्टारचं काय महत्व आहे इथं? स्टार सिम्बॉल इंडिकेट द व्हॅल्यू विच स्टोअर इन ऍड्रेस. या ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे? या 2020 ऍड्रेस वरती कोणती व्हॅल्यू स्टोअर आहे? तर 10 व्हॅल्यू स्टोअर आहे. असं त्या स्टार ऑपरेटरचा, पॉइंटर ऑपरेटरचा वापर करून आपल्याला समजून जाईल. ते डिस्प्ले होते आणि त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो मित्रांनो. आता पॉइंटर ऑपरेटर हा स्टार ऑपरेटरचा वापर करून कसे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो मित्रांनो? इथं P1 आणि P2 घेतलंय ना आपण. मग इथं आपल्याला ह्या व्हॅल्यूचं ऍडिशन करायचे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन करायचे. तर मित्रांनो, मला कसं करावं लागेल? नुसतं P1 आणि P2 लिहून जमलं असतं का? तर इथं स्टार P1 आणि P2 लिहावं लागलं ना मला. कारण की मला या व्हॅल्यूज पाहिजेत, व्हॅल्यूचं ऍडिशन करायचे, थोडी ना मला त्याच्या मेमरी ऍड्रेसचं ऍडिशन करायचे. नुसतं P1 P2 काय करतंय? मेमरी ऍड्रेस घेते. जर मी इथं या प्रोग्राम मध्ये नुसतं P1 आणि P2 असं जर लिहिलं असतं, तर मला मेमरी ऍड्रेसचं ऍडिशन आलं असतं. पण इथं मी काय लिहिलंय? स्टार लिहिलंय.
पॉइंटर ऑपरेटर लिहिला, मग मला काय होईल, हे पॉइंट, ही कुठं पॉइंट करीन, या व्हॅल्यूवरती पॉइंट करीन, आणि हे कुठं पॉइंट करीन, या व्हॅल्यूवरती पॉइंट करीन. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो? इथपर्यंत तुम्हाला समजलंय हे स्टार ऑपरेटरचं काय. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेशन्स कॅन बी यूज विथ पॉइंटर. इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेशन्स तुम्हाला आठवतंय का मित्रांनो? इन्क्रीमेंट ऑपरेशन म्हणजे कोणता, हा प्लस प्लस वाला, आणि डिक्रीमेंट ऑपरेशन कोणता, मायनस मायनस वाला. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, युनिट 1 मध्ये आपण घेतलेले हे सर्व ऑपरेशन्स, ते सुद्धा वापरू शकतो आपण या पॉइंटर मध्ये, असं इथं सांगितलेलं आहे. In addition to arithmetic operators, pointer can be used with relational operators. पहा, ऍडिशनल आणखीन अरिथमेटिक ऑपरेटर्स वापरू शकतो. ही तर वापरू शकतो, पण ह्याच्या अलावा सुद्धा आणखीन वापरू शकतो, हे सांगितलेलं आहे इथं. हे रिलेशनल ऑपरेटर सुद्धा वापरू शकतो आपण पॉइंटर मध्ये. पॉइंटर कॅन बी यूज विथ रिलेशनल ऑपरेटर्स. हे पहा, हा ग्रेटर दॅन, लेस दॅन वाले सिम्बॉल्स, पुन्हा इक्वल टू, पुन्हा नॉट इक्वल टू, हे सर्व अरिथमेटिक्स आपण वापरू शकतो. आणि एक्सेट्रा बकल ऑपरेटर्स आपण वापरू शकतो असं सांगितलेलं आहे. चला तर आपण प्रोग्राम बघूया. त्याआधी मेमरी रिप्रेझेंटेशन सांगतो तुम्हाला त्याआधी. तर मित्रांनो, हे प्रोग्राम आधी तुम्हाला मेमरी रिप्रेझेंटेशन सांगतो. तर या प्रोग्रामचं मेमरी रिप्रेझेंटेशन काय आहे, इथं ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर केले. पहा प्रोग्राम मध्ये केलेत का, हो, ए आणि बी डिक्लेअर केले. त्यानंतर मी काय केले, पॉइंटर P1 आणि P2 डिक्लेअर केलाय. पॉइंटर P1 आणि P2 डिक्लेअर केलाय का बघा, हो, P1 आणि P2 घेतला इथं, बघितलं का. त्यानंतर ए वरती 10 आणि बी वरती 5 व्हॅल्यू आहे. ए वरती 10 आहे आणि बी वरती 5 व्हॅल्यू आहे बघा. त्यानंतर एचा मेमरी ऍड्रेस, सपोज एचा मेमरी ऍड्रेस आणि बीचा मेमरी ऍड्रेस आपण सपोज केला. एचा काय आहे 2020 आणि बीचा काय आहे 3030, असे सपोज करा. त्यानंतर एचा ऍड्रेस कशावरती टाकला, P1 वरती, आणि बीचा ऍड्रेस कशावरती टाकला, P2 वरती. पहा, एचा ऍड्रेस 2020 P1 वरती टाकला आणि बीचा ऍड्रेस इथं P2 वरती टाकला. आता मित्रांनो, जेव्हा मी P1 आणि P2 डिस्प्ले केला तेव्हा मला काय येईल, ही व्हॅल्यू येईल का, ही व्हॅल्यू येईल का 10 आणि 5, तर नाही मित्रांनो, मला ही व्हॅल्यू येईल. ह्याचा मेमरी ऍड्रेस येईल P1 आणि P2 डिस्प्ले केला. जर मी स्टार P1 आणि स्टार P2 डिस्प्ले केलं, स्टार P1 असा स्टार P1 आणि स्टार P2 डिस्प्ले केला, मला कोणती व्हॅल्यू येईल, ही 10 व्हॅल्यू, आणि इकडं ही 5 व्हॅल्यू आउटपुटला येईल. तर मित्रांनो, हे तुम्हाला समजलं का, मेमरी रिप्रेझेंटेशन कसं झालं तुम्हाला सांगतो, मेमरी मध्ये कसं स्टोअर झालं ते तुम्हाला सांगत आहे. आता या मेमरी ऍड्रेसची कोणती व्हॅल्यू आहे, 2020 मेमरी ऍड्रेसची कोणती व्हॅल्यू त्याला पॉइंट करून, ही स्टार ऑपरेटरचा वापर करून 10 व्हॅल्यूला पॉइंट करेन हे मेमरी ऍड्रेस. म्हणून तर याला पॉइंटर असं म्हटलं जातं मित्रांनो. एखाद्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू पॉइंट करतो, त्याला पॉइंटर असं म्हणू शकता, असंही म्हणू शकता तुम्ही त्याला. पॉइंटर स्टोअर मेमरी ऍड्रेस, हे सिंपल डेफिनेशन आहे त्याची. चला तर आता हे प्रोग्राम मी तुम्हाला टाईप करून दाखवतो आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती. कारण की मित्रांनो, तुम्हाला प्रोग्राम टाईप सुद्धा करता आले पाहिजेत, आणि कसे टाईप करता आले पाहिजेत ते मी तुम्हाला सांगत आहे. कारण की मित्रांनो, तुम्हाला एक्झाम मध्ये प्रोग्राम सुद्धा विचारतात, आणि तुमचे प्रोग्राम्स ह्या एक्झाम मध्ये महत्वाचे आहेत. महत्वाचे का म्हणून, कारण की 4 मार्काला 2 मार्काला असे प्रोग्राम्स तुमचे विचारले जातात. तर चला तर मित्रांनो, आता आपण प्रोग्राम बघूया. तर मित्रांनो, आता आपण आपला प्रोग्राम लिहूया. आधी काय करूया, आपण 2 व्हेरिएबल डिक्लेअर करूया. काय करूया, ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर करूया. ए कॉमा बी असे 2 व्हेरिएबल मी डिक्लेअर केले मित्रांनो. आता मित्रांनो, आता काय डिक्लेअर करायचं, पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करा. इंट स्टार पी P1 आणि P2 स्टार P2 असे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, पॉइंटर व्हेरिएबल. त्यानंतर मी काय करतो, या ए आणि बी वरती व्हॅल्यू असाइन करतो. ए वरती कोणती व्हॅल्यू असाइन करू, मी 30 व्हॅल्यू असाइन करतो ए वरती, आणि याच्यावरती बी वरती 20 व्हॅल्यू असाइन करतो. बी इक्वल टू 20. व्हॅल्यू जरा डिफरंट दिल्यात.
जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. आता काय काम आहे आपलं, आता ऍड्रेस एचा आणि बीचा ऍड्रेस त्या पॉइंटर वरती टाकायचा. म्हणून P1 इक्वल टू ऍड्रेस ऑपरेटर वापरायचा आणि ए व्हेरिएबल लिहायचा आणि क्लोज करून टाकायचं. तसं सेम P2 साठी करा. सेम P2 साठी P2 ऍड्रेस ऑपरेटर आणि बी सेमी कॉलम. आता मित्रांनो आपल्याला ऍड्रेस आलेला आहे या P1 आणि P2 मध्ये ए आणि बीचा ऍड्रेस आलेला आहे. आता आपण स्टार P1 आणि स्टार P2 म्हणजे पॉइंटर P1 आणि पॉइंटर P2 ला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करू शकतो का नाही? हो, तर करू शकतो मित्रांनो. म्हणून प्रिंट एफ वापरायचा आणि ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. पहिलं काय ऍडिशन इक्वल टू %d. ऍडिशन कशा स्टोअर होणार? %d. कॉमा देऊन ऍडिशन डिस्प्ले करा. ऍडिशन कसं करणार? स्टार P1 प्लस स्टार P2. आता मित्रांनो इथं ऍडिशन डिस्प्ले होईल का? तर हो, इथं ऍडिशन डिस्प्ले होईल. आपण रन करून दाखवतो एवढाच प्रोग्राम. पहा मित्रांनो, ऍडिशन किती आली? 50. बरोबर आली आपली ऍडिशन. मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो या स्टारचं महत्व काय. हे स्टार जर मी इथून काढून टाकला तर मग कशाचं ऍडिशन होईल मित्रांनो? P1 आणि P2 च या दोनच्या ऍड्रेसचं ऍडिशन होईल. ऍड्रेसचं ऍडिशन. पहा, ऍड्रेसचं ऍडिशन होणार नाही कारण इंटिजर सोबत डायरेक्ट वापरलं ना आपण. यू हॅव बायनरी, हे इंटिजर सोबत डायरेक्ट वापरायचं म्हणणार नाही. म्हणून ऍड्रेसचं ऍडिशन झालं तरी कसं स्टोअर होईल? ऍड्रेस झालं तरी कसं स्टोअर होईल? इथं पी करून बघूया. झालं तर झालं स्टोअर, नाही झालं, होत नाही. P1 आणि P2 चं ऍडिशन ऍड्रेस द्वारा होत नाही. तर इथं डायरेक्ट स्टार तुम्हाला स्टार थ्रूच वापरावं लागेल. हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीत होतो मित्रांनो. मी मुद्दाम तुम्हाला एरर आणून दाखविला कारण की तुम्हाला समजायला पाहिजे ना, एरर असा येऊ शकतो. स्टार P जरी नाही लिहिलं तरी म्हणजे एक गोष्ट किती महत्वाची आहे प्रोग्राम मध्ये, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. आता पहा प्रोग्राम कसा रन झाला आपला. काहीतरी मिस्टेक झाली आपली. इथं स्टार P झालं ना, इथं %d करा. %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होईल. 50 आली का? हो, बरोबर. आता मित्रांनो इथं ऍडिशन झालं. आपल्याला 4 आणखीन परफॉर्म करायचे, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. त्यामुळे ह्या लाईनला कॉपी पेस्ट करतो मी जेणेकरून टाइम वाचावा आपला. सबट्रॅक्शन साठी, मल्टिप्लिकेशन साठी, डिव्हिजन साठी. इथं काय आहे? सबट्रॅक्शन इक्वल्स टू, सबट्रॅक्शन कशामध्ये येणार? इंटिजर मध्येच येणार. मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन कशामध्ये येणार? आता पहा मित्रांनो इथं लक्ष देत चला. इथं 2 स्टार येणार. एक काय? या पॉइंटरचा स्टार. एक स्टार या पॉइंटरचा स्टार आणि एक साधा स्टार या ह्याचा स्टार, मल्टिप्लिकेशनचा स्टार. आणि हे स्टार या पॉइंटरचा स्टार. त्यामुळे लक्षपूर्वक लिहित चला. त्याने मल्टिप्लिकेशन येईल आणि डिव्हिजन आणि एक डिव्हिजन एक लिहिलं. आणि मित्रांनो इथं हे राहिलं आपलं सेमी कॉलम राहिला. सेमी कॉलमच म्हणायलो, ते डबल कोटेशन. तर मित्रांनो डबल कोटेशन इथं लिहिलेले आहेत. थांबा, इथं डबल कोटेशन, हो राईट आलं. तर आता मित्रांनो इथं डिव्हिजनचं साईन द्या. तर मित्रांनो आता इथपर्यंत मला समजलं. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता आपण काय करूया, हे प्रोग्राम रन करून दाखवूया. पण रन केल्यावर कसं येईल मित्रांनो? हे सर्व एका लाईनीत येईल ना, त्यामुळं मी इथं /n लावत आहे. रन केल्यावर सगळं एका लाईनीत येऊ नये म्हणून. सब एक लाइन में आ जाएगा इसलिए मैं /n लगा रहा हूं.
तर मित्रांनो इथं एरर काय सांगितलेला आहे, डिव्हिजनचा सिम्बॉल हा नाही म्हणत आहे. डिव्हिजनचा सिम्बॉल हा आहे. डिव्हिजनचा सिम्बॉल हा आहे. तर मित्रांनो सिम्बॉल्स बरोबर टाकीत चला. आता पहा मित्रांनो, आपले नंबर काय होते आधी ते बघ. नंबर काय होते आपले 30-20. रन केलता मी प्रोग्राम 30-20. 30+20 50 बरोबर आलं का? हो. 30-20 10 बरोबर आलं का? हो. 30 इंटू 20 600 बरोबर आलं का? हो. 30-20 डिवाइड बाय डिव्हिजन काय आलं? 1 आलं. तर मित्रांनो सर्व ऑपरेशन्स आपल्या पॉइंटर थ्रू परफॉर्म झालेत. परफॉर्म झालेत. तर मित्रांनो आता ही सर्व ऑपरेशन्सला काय म्हणतात? अरिथमॅटिक. पॉइंटर टू अरिथमॅटिक. पॉइंटर टू अरिथमॅटिक का म्हणून म्हणलेलं आहे? कारण की मित्रांनो इथं पॉइंटरचा वापर करून आपण अरिथमॅटिक ऑपरेशन्स करत आहोत. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सर्व ऑपरेशन्स करत आहोत. म्हणून आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या पीजीटेक अकॅडमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय.